नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र शेठ परीक्षा 2026 यामध्ये आपण अध्यापन अभियोगिता क्षमता व अभियोगिता क्षमता या संबंधी बहुपर्यायी प्रश्न व त्याची उत्तरं पाहणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, कार्यक्षम शिक्षक होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नसते? कार्यक्षम शिक्षक होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता नसते? याचं योग्य उत्तर आहे ड नंबर, आकर्षक व्यक्तिमत्व। हे कार्यक्षम शिक्षक होण्यासाठी आवश्यक नसलेला घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। आकर्षक व्यक्तिमत्व हा कार्यक्षम शिक्षक होण्यासाठी आवश्यक घटक या ठिकाणी नसलेला आपल्याला सांगता येईल। यानंतर आहे शिक्षणाचा दृष्टिकोन कोणता असला पाहिजे? शिक्षणाचा दृष्टिकोन कोणता असला पाहिजे? याचं योग्य उत्तर आहे क नंबर, विद्यार्थ्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणे हा शिक्षणाचा दृष्टिकोन असला पाहिजे। शिक्षणाचा दृष्टिकोन कोणता असला पाहिजे? तर विद्यार्थ्याच्या प्रयत्नांना योग्य मार्गदर्शन किंवा योग्य दिशा देणे हा शिक्षणाचा दृष्टिकोन असला पाहिजे। यानंतर आहे दोन विद्यार्थी एकसारखे नसतात, कारण काय आहे? तर दोन विद्यार्थी एकसारखे नसतात काय, याचं कारण काय आहे? तर योग्य उत्तर आहे ड नंबर, यापैकी सर्व। म्हणजेच बौद्धिक क्षमता समान नसते, शारीरिक फरक असतो, कौटुंबिक परिस्थितीमधील फरक असतो, यामुळे दोन विद्यार्थी आपल्याला एकसारखे नसताना दिसून येतात। ज्याची आर्थिक क्षमता चांगली आहे तो आपल्याला हुशार असलेला दिसून येतो, तसेच बौद्धिक क्षमता असलेला विद्यार्थी पण हा चांगला असू शकतो। त्यामुळे आपल्याला दोन विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती गोष्ट शिक्षणात अभिप्रेत आहे? तर खालीलपैकी कोणती गोष्ट आपल्याला शिक्षणामध्ये अभिप्रेत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे एक नंबर, आकलन। आपल्याला शिक्षणामध्ये आकलन होणे हे आपल्याला अभिप्रेत असलेलं या ठिकाणी सांगता येईल। शिक्षण घेत असताना शिक्षणातून आपल्याला आकलन होणं या ठिकाणी आवश्यक असलेलं सांगता येईल। खालीलपैकी शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर खालीलपैकी शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब, विद्यार्थ्याचा विचार करण्याची क्षमता वाढविणे। खालीलपैकी शिक्षणाचा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थ्याची विचार करण्याची शक्ती वाढविणे हा आपल्याला शिक्षणाचा मुख्य उद्देश असलेला या ठिकाणी सांगता येईल। विद्यार्थ्याची विचार करण्याची क्षमता वाढविणे हा शिक्षणाचा प्रमुख आपल्याला उद्देश असलेला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आहे वर्गात फळ्याचा उपयोग केल्यामुळे डॅश होतो। वर्गामध्ये फळ्याचा उपयोग केल्यामुळे डॅश होतो। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते। विद्यार्थ्यांना दृश्य प्रतिमा निर्माण करण्यास मदत होते। वर्गामध्ये फळ्याचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्याच्या दृश्य प्रतिमाचा निर्माण करण्यास मदत होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। यानंतरचा प्रश्न आहे मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे? मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान आपल्याला यथार्थ आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे। मूल्यमापन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान आपल्याला यथार्थ असलेले या ठिकाणी सांगता येईल? तर विद्यार्थ्याला प्रत्याभरण करणे हे, प्रत्याभरण देणे हे आपल्याला या ठिकाणी योग्य यथार्थ विधान असलेलं या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आहे प्रभावी अध्यापनास उपयुक्त असणारे घटक। प्रभावी अध्ययनास आपल्याला उपयुक्त असणारे घटक कोणते आहेत? याचं योग्य उत्तर आहे अध्ययनार्थीची प्रेरणा व सक्रिय सहभाग। प्रभावी अध्यापन उपयुक्त असणारे घटक कोणते आहेत? तर अध्ययनार्थीचे प्रेरणा व सक्रिय सहभाग यावर आपल्याला प्रभावी अध्ययन होताना आपल्याला दिसून येतो। म्हणजेच जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय अध्ययन हे आपल्याला उपयुक्त होताना आपल्याला दिसून येत नाही। त्यानंतर आहे
शिक्षकाने सहकार्याने अध्ययन करण्यासाठी सहाय्यज्ञानाबरोबरच अध्ययनासाठी संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. कारण काय आहे तर विद्यार्थी आपल्या अनुभवाच्या व तज्ज्ञतेच्या देवाणघेवाणीतून शिक्षणासाठी प्रवृत्त होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. विद्यार्थी आपल्या अनुभवाच्या व तज्ज्ञतेच्या देवाणघेवाणीतून शिकण्यासाठी प्रवृत्त होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता शिक्षण पद्धती चांगली आहे. तर खालीलपैकी कोणती शिक्षण पद्धती चांगली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, चर्चासत्र व प्रकल्पाचे आयोजन करणे. ही चर्चासत्र पद्धती सर्वात चांगली असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चर्चासत्र व प्रकल्पाचे आयोजन करणे ही शिक्षण पद्धती सर्वात चांगली असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे असाच शिक्षक सुखी होतो की जो डॅश असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. असा शिक्षक सुखी असतो जो की कोणता शिक्षक सुखी असतो तर जो की आपल्याला सांगता येईल की जे अध्ययन सौभाग्य समजले जाते, अध्यापन सौभाग्य समजले जाते, असा शिक्षक हा आपल्याला सुखी असलेला या ठिकाणी सांगता येईल. अध्यापन सौभाग्य समजतो तो शिक्षक खरा आपल्याला सुखी असलेला या ठिकाणी सांगता येतील. असा शिक्षक यशस्वी मानला जातो की असा कोणता शिक्षक आहे की तो यशस्वी मानला जातो. तर याचं योग्य उत्तर आहे ब, जो कर्तव्यपरायण आहे अशा शिक्षक आपल्याला यशस्वी मानला जातो. जो आपल्या कर्तव्यापरी परायण असतो किंवा आपल्या कर्तव्यापरी जबाबदार असतो असा शिक्षक आपल्याला यशस्वी असा मानला जातो. विद्यार्थी आदर्श शिक्षक त्यालाच मानतात जो शिक्षक डॅश करतो. विद्यार्थी आदर्श शिक्षक त्याला मानतो जो डॅश असतो. तर विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थी आदर्श शिक्षक असं म्हणतात. विषयाशी संबंधित अडचणी दूर करणे अशा शिक्षकांना विद्यार्थी आपला आदर्श शिक्षक या ठिकाणी मानताना आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे अध्यापन प्रभावी करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला डॅश असे म्हटले जाते. अध्यापन प्रभावी करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला डॅश असं म्हटले जाते. तर त्याला अध्यापन कौशल्य असं म्हटले जाते. प्रभावी अध्यापन करण्यासाठी ज्या गोष्टीचा उपयोग केला जातो त्या गोष्टीला अध्यापन कौशल्य असं या ठिकाणी म्हटल्या जाताना आपल्याला सांगता येतील. शिक्षक शैक्षणिक सुविधाचा वापर कोणत्या कारणासाठी करतो. शिक्षक हा शैक्षणिक सुविधाचा वापर कोणत्या कारणासाठी करतो. तर याचं योग्य उत्तर आहे शिकविलेले विद्यार्थ्यांना समजावे यासाठी शैक्षणिक साधनाचा उपयोग करताना आपल्याला शिक्षक दिसून येतो. शिकविलेले विद्यार्थ्यांना समजावे यासाठी शिक्षक हा वेगवेगळ्या शैक्षणिक सुविधाचा उपयोग करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यानंतर आहे एखादा विद्यार्थी आपली मनोवैज्ञानिक समस्या घेऊन शिक्षकाकडे आला तर शिक्षकाने काय केले पाहिजे. एखादा विद्यार्थी आपली मनोवैज्ञानिक समस्या घेऊन शिक्षकाकडे आला तर शिक्षकाने काय केले पाहिजे. तर समुपदेशकाची मदत घेण्यास त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे लागते. समुपदेशकाची मदत घेण्यासाठी त्याला योग्य ते मार्गदर्शन करावे लागते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आपल्या समाजामध्ये शिक्षकी पेशा आदरणीय समजला जातो त्यामागचं कारण काय आहे. तर आपल्या समाजामध्ये शिक्षकी पेशा हा आदरणीय समजला जातो त्यामागचं कारण काय आहे. तर राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असताना आपल्याला दिसून येतो. त्यामुळे त्याला आदर्श शिक्षक पेशा असं म्हटल्या जाताना आपल्याला दिसून येतो. राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका आपल्याला पार पाडताना दिसून येतो. त्यामुळे शिक्षक आपल्या पेशाशी संबंधित चांगला वागताना दिसून येतो. परिणामकारक शिक्षक होण्याकरिता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे.
तर परिणामकारक शिक्षक होण्यासाठी खालीलपैकी कोणती बाब आपल्याला योग्य किंवा आवश्यक आहे? तर विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याची व टिकून धरण्याचे कौशल्य, विद्यार्थ्याचे अवधान खेचून घेण्याचे व टिकून ठेवण्याचे कौशल्य ज्या शिक्षकामध्ये असते अशा शिक्षकांना परिणामकारक शिक्षक असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आहे ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षक भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य आहे? तर ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल? तर याचं योग्य उत्तर आहे सुईणची भूमिका ही शिक्षकामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. सुईण ही भूमिका शिक्षकामध्ये असणे आवश्यक असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. शिक्षणाची परिणामकारकता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? शिक्षणाची परिणामकारकता कोणत्या गोष्टीवर अवलंबून असते? तर विद्यार्थ्याला मूळ विषयाचे झालेले आकलन, विद्यार्थ्याला मूळ गोष्टीचे किंवा मूळ विषयाचे झालेले आकलन हे आपल्याला शिक्षणाची परिणामकारकता या गोष्टीवर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतो. शिक्षकाला मूळ विषयाचे झालेले आकलन हे होय. शिक्षकाची भूमिका ही सहाय्यकाची आहे, शिक्षकाची भूमिका ही सहाय्यकाची आहे. खालीलपैकी कोणते विधान ही भूमिका दर्शविते? तर खालीलपैकी कोणते विधान ही भूमिका दर्शविते? तर शिक्षकाची भूमिका ही सहाय्यकाची असली पाहिजे. तर शिक्षकाने विद्यार्थ्याचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी, शिक्षकाने विद्यार्थ्याचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी ही शिक्षकाची मुख्य किंवा सहाय्यक भूमिका आपल्याला असलेली या ठिकाणी सांगता येईल. शिक्षकाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळण्याचे प्रमुख कारण काय आहे? तर शिक्षकाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळविण्याचे मुख्य कारण काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क नंबर. शिक्षक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहेत हे आपल्याला या ठिकाणावरून लक्षात येते. शिक्षक आपल्याला विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतो, त्यामुळे शिक्षकाला समाजामध्ये आपल्याला प्रतिष्ठा लाभलेली दिसून येतो. आजचा शिक्षक हा डॅश हा असतो, आजचा शिक्षक हा डॅश हा आजचा शिक्षक असतो. तर समाज परिवर्तनाचा प्रमुख पाईक असतो. आजचा शिक्षक हा समाज परिवर्तनाचा प्रमुख पाईक असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतरचा प्रश्न आहे एखादी व्यक्ती चांगला शिक्षक होण्यास केव्हा पात्र असेल? एखादी व्यक्ती चांगला शिक्षक होण्यास केव्हा पात्र असेल? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर. ती अध्यापनाची आवड असेल तर, तिला अध्यापनाची आवड असेल तर ती चांगला शिक्षक होण्यासाठी पात्र असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तिला अध्यापनाची आवड असेल तर ती चांगला शिक्षक होण्यासाठी प्रभावी असेल. खालीलपैकी आदर्श प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य कोणते नाही? तर खालीलपैकी आदर्श शिक्षण पत्रिकेचे वैशिष्ट्य नाही आहे, तर आपल्याला या ठिकाणी व्यक्तिनिष्ठता ही आपल्याला आदर्श प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य नसलेले या ठिकाणी सांगता येतील. व्यक्तिनिष्ठता ही आपल्याला आदर्श प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य नसलेले या ठिकाणी सांगता येईल.